ठेच लागली आणि सुदामदेव 10 दिवसात जमीन खाली पडले महाराज, जोरात खाली पडले. तसे थरथर कापत उभा राहिले सुदामदेव. परत देवाचं भजन करत उभा राहिले महाराज. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले. सुदामदेव थोडेसे समोर आले. सुदामदेवाच्या पोटामध्ये अन्नाचा कण नव्हता, पाण्याचा भेद सुद्धा सुदामदेवाने केला नव्हता. तहान लागली होती. सुदामदेव म्हणाले, भूक लगती है प्यास लगती है, जिंदगी अब उदास लगती आहे. सुदामदेव देवाचं भजन करत करत समोर निघाले. थोडे पुन्हा समोर आले आणि सुदामदेव चालून भरपूर थकले होते. 3-4 दिवस झाले होते. किती कंटाळा असेल चालून सुदामदेवाला. आणि सुदामदेव पुन्हा थोडेसे समोर आले. थोडं पुढे आणि समोर आले आणि सुदामदेव तिथे उभा राहिले. उभा राहा. वाटेमध्ये उभा राहिले. आपण लक्ष द्यायला बघा. एक वडाचं झाड होतं. वडाच्या झाडाची गार सावली लागू लागली, मंडपाची गार सावली लागू लागली आणि सुदामदेव अशी त्या झाडाखाली बसले. जसे बसले तसे सुदामदेवाला असं वाटलं थोडासा आराम करावा काय की म्हणून असे पाय लांबून झोपले. सुदामदेव दोन्ही पाय लांब गेले, मोकळ्या मनानं झोपले. लगेच सुदामदेवाने डोळे लावले का बघा. लावले विचार करू लागले, कधी द्वारका नगरी, कधी द्वारका नगरी. सुदामदेवाला झोप लागली डोळे लावून. आणि थोड्या वेळानंतर 2 माणसं एकमेकाला बोलू लागली, जय द्वारिकाधीश, जय द्वारिकाधीश. सुदामदेवाला डोळे उघडले, उठून बसले आणि तसे थरथर कापत उठून उभा राहिले. लय थरथर कापू लागले आणि एकदा कापता लगेच परत पुन्हा जोरात खाली पडली. पुन्हा परत उठून उभा राहिले. आणि त्या जवळच्या माणसाला विचारलं, का विचारायचं बोलल्यावर करायचं हीच ना. मला कृष्णाला भेटायची, कृष्ण कुठे राहतो. त्या माणसं म्हणले, महाराज आम्ही त्यांना राजाधिराज द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण म्हणतो. हा त्यांनाच मला भेटायची. कुठे राहतात ते समोरचा जे राजवाडा दिसला तोच राजवाडा त्यांचा. सुदामदेव काठी टेकीत भगवंताच्या राजवाड्याकडे निघाले महाराज. या आणि सुदामदेव राजवाड्याच्या दरवाजापर्यंत आले. आणि दरवाजामध्ये आल्याबरोबर लगेच त्या द्वारपालाने अशा काठ्या आड्या लावल्या. द्वारपालाला भारी सुख महाराज.